चला, आज एका अशा प्राचीन बौद्ध कथेच्या जगात जाऊया, जी मोह आणि विवेक यांच्यातला संघर्ष दाखवते. ही एक अशी कथा आहे, जी राक्षसी, उडणारे घोडे आणि माणसाच्या निवडीबद्दल आपल्याला खूप काही सांगून जाते. एक कथा कोणाचा जीव वाचवू शकते का? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण हाच प्रश्न या जातक कथेच्या केंद्रस्थानी आहे. ही कथा मुळात एका भिक्षूच्या समस्येवर उपाय म्हणून सांगितली गेली होती. तर ह्या कथेची सुरुवात होते एका बौद्ध मठातून, जिथे एका भिक्षूच्या मनात मोह निर्माण झाल्यामुळे ही प्राचीन कथा सांगण्याची गरज पडली. घडलं असं की बुद्धांच्या लक्षात आलं की एक भिक्षू एका सुंदर, उत्तम वस्त्र घातलेल्या स्त्रीला पाहून पुन्हा एकदा सांसारिक मोहात अडकतोय. तो आपल्या मार्गावरून विचलित होऊ लागला होता. आणि मग मूळ कथा सुरू करण्याआधीच बुद्धांनी त्या भिक्षूला एक थेट इशारा दिला. त्यांनी मोहाची तुलना राक्षसींच्या जाळ्यात अडकण्याशी केली आणि सांगितलं की ह्या मोहामुळेच त्यांना राक्षसी असं नाव मिळालं आहे. चला तर मग आता त्या मूळ कथेकडे वळूया. ही कथा आपल्याला राक्षसींच्या बेटावर घेऊन जाते. एक असं धोकादायक शहर जिथे मोह आणि मृत्यू एकत्रच वाट बघत असतात. या ठिकाणाचं नाव आहे सिरिसवत्थू. कल्पना करा, सिलॉन बेटावरचं एक असं नगर जिथे फक्त राक्षसी राहतात आणि त्यांची शिकार असतात समुद्रात भटकलेले पुरुष. खरं तर या कथेचा सगळा धोका याच ठिकाणी आहे. इथे जे दिसतं ते खरं नसतं. म्हणजे बघा, जहाजातून भरकटलेल्या त्या व्यापाऱ्यांना काय दिसलं? एक सुंदर, स्वागत करणारं शहर. पण वास्तव काय होतं? ते होतं राक्षसींचं नगर. प्रेमळ वाटणाऱ्या बायका प्रत्यक्षात नरभक्षक राक्षस होत्या. आणि अन्न विश्रांतीचं ठिकाण, ते तर छळाचं घर होतं. आणि या सापळ्यात नेमके किती जण अडकले? तब्बल 500 व्यापारी. एका जहाजाच्या दुर्घटनेनंतर ते कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले, पण थेट या राक्षसींच्या तावडीतच सापडले. आणि या राक्षसींची काम करण्याची पद्धत पण एकदम ठरलेली आणि कपटी होती. बघा, आधी त्या काय करायच्या? मानवी कुटुंबांसारखं रूप घ्यायच्या. मग आलेल्या व्यापाऱ्यांना अन्न पाणी आराम द्यायच्या. इतकंच नाही तर त्यांच्याशी लग्नाचा प्रस्तावही ठेवायच्या. आणि एकदा का व्यापाऱ्यांनी विश्वास ठेवला की त्यांना शहरात घेऊन जायच्या. आणि मग नवीन शिकार मिळताच या जुन्यांना कैद करून खाऊन टाकायच्या. किती भयंकर! पण प्रत्येक कथेत एक निर्णायक क्षण येतो, नाही का? इथेही तो येतो, पंख असलेल्या घोड्याच्या रूपात. आता इथूनच सत्य समोर येतं आणि सुटकेची एक संधी निर्माण होते. तर सगळी मेजवानी झालीये. वातावरण एकदम शांत आणि आनंददायी आहे. आणि त्या व्यापाऱ्यांचा जो प्रमुख आहे तो आपल्या नवीन तथाकथित पत्नीला जवळ घेतो. पण त्याच क्षणी त्याला काहीतरी विचित्र जाणवतं. तिच्या शरीराचा स्पर्श, तो थंडगार होता, अगदी बर्फासारखा. हा स्पर्श माणसाचा असूच शकत नव्हता. आणि तेव्हाच त्या व्यापाऱ्याच्या मनातली भयंकर शंका खरी ठरते. ती एक सामान्य स्त्री नव्हती. ती होती एक राक्षसी, एक आसुरी जीव जो माणसांची शिकार करतो. जेव्हा त्या मुख्य व्यापाऱ्याने सगळ्यांना हा धोका सांगितला तेव्हा त्यांच्यात 2 गट पडले. बरोबर अर्ध्या म्हणजे 250 जणांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि पळून जायचं ठरवलं. पण बाकीचे 250 जण ते मोहाच्या जाळ्यात इतके अडकले होते की त्यांनी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. आणि मग अशा वेळी एका चमत्कारिक तारणहाराचा आगमन होतं. कोण होता तो? एक उडणारा घोडा. हा साधासुधा घोडा नव्हता, तर बोधिसत्वाचाच एक अवतार होता. पांढरा शुभ्र, कावळ्यासारखी चोच असलेला आणि अलौकिक शक्ती असलेला हा घोडा थेट हिमालयातून तिथे पोहोचला होता. आणि तो घोडा अगदी माणसाच्या आवाजात मोठ्या दयेने 3 वेळा विचारतो, कोणाला घरी जायचंय? कोणाला घरी जायचंय? जणू काही तो अडकलेल्या व्यापाऱ्यांना मुक्तीचाच मार्ग दाखवत होता. आणि झालंही तसंच. ज्या 250 व्यापाऱ्यांनी शहाणपणा दाखवला त्यांना त्या घोड्याने सुखरूप घरी पोहोचवलं. पण जे मोहात अडकून मागे राहिले त्यांचा शेवट मात्र खूप वाईट झाला. त्या राक्षसींनी त्यांना खाऊन टाकलं. ठीक आहे, तर ही झाली कथा. पण या कथेचा खरा अर्थ काय? ती त्या भिक्षूच्या मूळ समस्येशी कशी जोडली जाते? चला, हे समजून घेऊया. हे बघा, हे एक रूपक आहे. या कथेतल्या राक्षसी म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यातले मोह आणि वासना. तो पंख असलेला घोडा, ते म्हणजे बुद्धांचं ज्ञान, त्यांची शिकवण. आणि जे व्यापारी वाचले, ते म्हणजे विवेकाच्या मार्गावर चालणारे लोक.
तर जे हरवले ते मोहाला बळी पडणारे. ह्या कथेच्या शेवटी एक वचन येतं जे या सगळ्याचं सार अगदी अचूकपणे सांगतं. जे बुद्धांचे ऐकतात, जसं त्या व्यापाऱ्यांनी त्या पक्षीघोड्याचं ऐकलं, त्यांनाही तशीच मुक्ती मिळेल. किती सोपं आणि स्पष्ट आहे, नाही का? आणि मग मूळ गोष्टीकडे येऊया. त्या भिक्षूचं काय झालं? तर ही कथा ऐकल्यावर त्याला खरा बोध झाला. तो त्या मोहातून बाहेर पडला आणि त्यानं ज्ञानाची पहिली पायरी गाठली. म्हणजे बघा, एका कथेने खऱ्या अर्थाने त्याचं आयुष्यच वाचवलं. ही हजारो वर्ष जुनी कथा आपल्याला आजही विचार करायला लावते. आजच्या जगात आपल्यासाठी राक्षसी काय आहेत आणि आपले पंख असलेले घोडे कोणते आहेत? कदाचित सोशल मीडियाचा मोह किंवा सतत काहीतरी नवीन विकत घेण्याची इच्छा ह्या आपल्या राक्षसी असू शकतात, आणि मग विवेक, ज्ञान किंवा योग्य सल्ला देणारे मित्र हे आपले पंख असलेले घोडे असू शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?